सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. नेत्रा शेखरला सांगत असते की बाबा, आता तुमच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे तुम्ही आजपासून त्या विरोचकाच्या खोलीत राहणार नाही. मात्र शेखर काही ऐकायला तयार नसतो. अद्वैत देखील त्याला समजावतो, मात्र शेखर म्हणतो की काही झालं तरी मी माघार घेणार नाही. आणि त्यावेळी मग इंद्राणी चिडून म्हणते की हा माघार घेण्याचा प्रश्नच नाही आहे, आता हा प्रश्न घरातल्यांचा सुरक्षिततेचा आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या आणि त्या विरोचकाच्या खोलीत राहू नका. मात्र तरीही शेखर ऐकत नाही. तो म्हणतो की ही सगळी माझ्या पापाची फळं आहेत. मी जर त्या रुपालीच्या प्रेमात पडलो नसतो, तिला या घरात घेऊन आलो नसतो, तर हे काहीच घडलं नसतं. काही झालं तरी मी तिच्यासोबत त्याच खोलीत राहणार. आणि त्यावेळी अद्वैत त्याला समजावतो की बाबा, तुम्ही अजून किती दिवस याच गिल्टमध्ये राहणार आहात आणि आता प्रश्न आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा आहे. जर तुम्हाला काही झालं तर मग आपण काय करायचं? आधीच आपण आजीला गमावलं आहे. नेत्रा आणि इंद्राणीसुद्धा त्याला तेच सांगत असतात. मात्र शेखर काही ऐकायला तयारच नसतो. मात्र शेवटी नेत्रा म्हणते की बाबा, प्लीज माझं ऐका. आज रात्री तुम्ही तन्मयीच्या किंवा आजींच्या खोलीत राहा आणि उद्या सकाळी तुम्ही फाल्गुनी, तेजस आणि तन्मयीला घेऊन आपल्या तळेगावच्या घरी जा. मात्र ते ऐकून शेखर तर अजूनच वैतागतो. तो म्हणतो की हे काय बोलतेस तू नेत्रा? तुम्हाला सोडून आम्ही कसं जाऊ? त्यावर नेत्रा म्हणते की बाबा, फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. इथे काय घडते बघताय ना तुम्ही. मी, आत्या आणि अद्वैत साहेब इथेच थांबतो आणि या सगळ्यावर काही मार्ग सापडतोय का ते बघतो. मात्र तोपर्यंत तुम्ही इथे राहणं धोक्याचं आहे. मात्र शेखर या गोष्टीसाठी सहजासहजी तयार होत नाही. मात्र त्यानंतर नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतची तळमळ बघून तो तळेगावच्या घरी जायला तयार होतो. दुसरीकडे केतकी दारू पीत तिच्या बेडवरच झोपलेली असते. त्यानंतर रुपाली पुन्हा एकदा एक दारूची बाटली घेत तिथे येते आणि ती झोपलेल्या केतकीच्या तोंडामध्येच दारू ओतत असते. त्यानंतर मग ती केतकीला उठवते आणि तिला म्हणते की आज तू खूप चांगलं काम केलं, त्यामुळे हे तुला बक्षीस. आणि ती दारूची बाटली बघून केतकी तर खूपच खुश होते आणि लगेच दारू प्यायला सुरुवात करते. तर रुपाली तिला जमिनीवर बसायला सांगते, त्यामुळे केतकी जमिनीवर जाऊन बसते. तर रुपाली म्हणत असते की आत्तापर्यंत त्या नेत्राला वाटत होतं की ती या सर्कसची रिंग मास्टर आहे. तिने उठ म्हटलं की तुम्ही उठायचात आणि तिने बैस म्हटलं की तुम्ही बसायचात, पण आता हे सगळं मी करणार. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम केतकीला उठ बस करायला सांगते आणि मग त्यानंतर ती तिला बेडवर चढायला सांगते, खाली यायला सांगते आणि इतकंच नाही तर तिला उठाबशासुद्धा काढायला सांगते आणि हसतच म्हणत असते की खरं तर मी तुला त्या नेत्रासमोर आत्महत्याच करायला लावणार होते, मात्र तू तर या सगळ्यामध्ये गंमतच आणली, त्यामुळे आता मी असं काही करणार नाही. तू एकटी माझ्या ताब्यात आल्यावर जर ती नेत्रा एवढी घाबरत असेल तर विचार कर, घरातील इतर सगळेजण माझ्या ताब्यात आल्यावर काय होईल. तर दुसरीकडे तेजस आणि फाल्गुनीला समजतं की उद्याच आपल्याला तळेगावला जायचं आहे, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. ते अद्वैत नेत्राला म्हणत असतात की आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मात्र ते सगळेजण त्यांना समजावतात की आत्ता परिस्थिती खूप वेगळी आहे आणि जर आम्हाला गरज पडली तर आम्ही तुम्हाला लगेच इकडे बोलावून घेऊ. आणि मग शेवटी तेजस आणि फाल्गुनी तळेगावला जायला तयार होतात आणि मग ते दोघेजण पॅकिंग करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाणार. इतक्यात केतकी तिच्या रूममधून खाली येते. ती खूप घाबरलेली असते आणि मग त्यानंतर ती फाल्गुनीजवळ जात रडतच तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की फाल्गुनी बाळा, मला माफ कर, मला तुला मारायचं नव्हतं ग, पण मला काय झाले तेच कळत नाही. आणि ती फाल्गुनीच्या पायाही पडते. तिची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. सगळ्यांचा असा गैरसमज होतो की ती विरोचकाच्या ताब्यातून बाहेर आली आहे, शुद्धीवर आली आहे. आणि मग त्यानंतर सगळेच तिला समजावत शांत करतात. केतकी म्हणत असते की नेत्रा, मला काय झाले तेच कळत नाही, बघ ना माझ्यासोबत काय होतं, मला खूप भीती वाटते. आणि मग नेत्रा तिला समजावत म्हणते की काकू, काळजी करू नका, आम्ही सगळेजण आहोत तुमच्यासोबत. मात्र त्यावेळी केतकी मोठ्याने ओरडते आणि नेत्राला ढकलून देते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. केतकी पुन्हा म्हणत असते की जर तुम्ही माझ्याजवळ आलात तर मी स्वतःचा जीव घेईल. आणि ती तिचाच गळा दाबायला सुरुवात करते. सगळेजण तिचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात, पण केतकी पुन्हा मोठ्याने ओरडते आणि स्वतःच्याच तोंडात मारून घ्यायला सुरुवात करते आणि मग रडतच तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि तिची अवस्था बघून घरातील सगळ्यांनाच वाईट वाटते. त्यानंतर मग रात्री नेत्रा आणि अद्वैत याच गोष्टीवर बोलत असतात.
अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, आपण केतकी काकूला या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं. आणि मगाशी तू बघितलं ना, केतकी काकू थोड्या वेळाकरिता का होईना पण ती शुद्धीवर आली होती, तिला सगळं काही कळत होतं. त्यावर नेत्रा म्हणते, हो साहेब, मात्र त्यानंतर त्यांनी काय केलं बघितलं ना तुम्ही. त्यावर अद्वैत म्हणतो, पण आता आपल्याला जे काही करायचं आहे ते काकू व्यवस्थित झाल्यावरच करता येईल. आणि मग ते दोघेजण पुढे काय करायचं याच गोष्टीचा विचार करत असतात. दुसरीकडे तेजस पॅकिंग करत असतो. फाल्गुनी मात्र नाराज झालेली असते. तेजस तिला समजावतो की सगळं काही होईल ठीक, तू नको काळजी करू. तर फाल्गुनी रडतच विचारते की खरंच सगळं ठीक होईल ना. त्यावर तेजस म्हणतो, हो फाल्गुनी, आणि तू नेत्राकडे बघतेस ना, ती किती धावपळ करते, एकटी लढते, मग आपणही तिला साथ द्यायला हवी. त्यावर फाल्गुनी म्हणते, हो, माझा नेत्रावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते आणि ती दरवाजा वाजवायला सुरुवात करते. तेजस विचारत असतो की कोण आहे. तर केतकी नाटक करत रडत म्हणते की मी आहे केतकी काकू, प्लीज दरवाजा उघडा, विरोचक माझ्या मागावर आहे. आणि त्यामुळे फाल्गुनी लगेच दरवाजा उघडण्यासाठी निघते, मात्र तेजस तिला थांबवतो. तो म्हणतो की नाही फाल्गुनी, आपण रिस्क घेऊन चालणार नाही. मात्र फाल्गुनी पॅनिक होते. ती म्हणते की जर काकू मला काही झालं तर. मात्र तेजस म्हणतो की नाही फाल्गुनी, आपण अशी रिस्क घेऊन चालणार नाही. तर इकडे केतकी जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि नाटक करत म्हणत असते की फाल्गुनी प्लीज दरवाजा उघड, विरोचक मला मारून टाकेल. आणि त्यामुळे फाल्गुनी अजून पॅनिक होते. पण तेजस तिच्यावर ओरडतो आणि तिला शांत बसायला सांगतो. तो म्हणतो की निदान मला नेत्राला तरी फोन करू दे आणि मग आपण दरवाजा उघडू. आणि मग तो नेत्राला कॉल करण्यासाठी जातो. तर इकडे केतकी मुद्दाम रडायचं नाटक करत असते आणि हे फाल्गुनीला सहन होत नाही. त्यामुळे ती दरवाजा उघडते. तेजस धावतच तिच्या पाठोपाठ जातो. मात्र तोपर्यंत फाल्गुनीने दरवाजा उघडलेला असतो. आणि जेव्हा तेजस त्या ठिकाणी येतो तेव्हा केतकी तेजसच्या चेहऱ्यावर रुमाल ठेवते आणि त्यामुळे तेजस बेशुद्ध पडतो. तर फाल्गुनी खूप घाबरलेली असते आणि तेजस बेशुद्ध पडल्यावर केतकी तिचंही तोंड बंद करते. आणि मग त्यानंतर विरोचक त्या ठिकाणी येतो आणि मग तो फाल्गुनीवर सुद्धा ताबा मिळवतो. दुसरीकडे अद्वैत आणि नेत्राला झोप लागलेली नसते. त्यांना सतत दिवसभरात घडलेले प्रकार आठवत असतात. आणि मग ते दोघेजण केतकी ठीक आहे की नाही हे बघायला तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे रुपाली फाल्गुनीला सांगत असते की आजपासून तू सुद्धा माझी सेविका आहे, तुझ्या केतकी काकूसारखी. आणि त्यावर फाल्गुनीसुद्धा खुश होत हो म्हणते. तर रुपाली त्या दोघींनाही सांगते की यापुढे मी जे सांगेल तेच तुम्ही करायचं आणि मी जसं सांगेल तसंच तुम्ही वागायचं. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. त्यामुळे रुपाली खुश होते. तर अद्वैत नेत्रा जेव्हा केतकीच्या खोलीत जातात तेव्हा केतकी त्या ठिकाणी नसते. ते दोघेजण सगळीकडे तिचा शोध घेतात, मात्र ती त्यांना कुठेही सापडत नाही. त्यामुळे ते काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.